मोदींच्या रामभक्तीच्या विरोधात इंडिया आघाडीची शिवशक्ती आपल्याला बघायला मिळेल। 22 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राम मंदिराचं लोकार्पण करणार आहेत। तर 22 जानेवारीला इंडिया आघाडीच्या नेत्यांकडून शिवशक्तीची आराधना केली जाणार आहे। राहुल गांधी हे गुवाहाटीमधल्या शंकर मंदिर आणि कामाख्या देवीच्या मंदिरामध्ये पूजा अर्चा सुद्धा करणार आहेत। तर 22 जानेवारीला ममता बॅनर्जी या कोलकात्यामध्ये काली मातेची पूजा करणार आहेत। तर अरविंद केजरीवाल हे दिल्लीमध्ये असतील सुंदरकांड याचं पठण केलं जाणार आहे। त्यामुळे 22 जानेवारीला एकीकडे जय श्रीरामचे नारे बघायला मिळतील, तर दुसरीकडे राहुल गांधींचा बम बम बोले आपल्याला ऐकायला मिळेल। याविषयी बोलूयात आमचे प्रतिनिधी चेतन सावंत आपल्या सोबत आहेत। चेतन, काय अधिकची माहिती आहे? एकीकडे आपण बघतोय की एकूणच भाजपकडून मोदींकडून 22 जानेवारीचा सोहळा कसा भव्य दिव्य केला जाईल याची सगळी जय्यत तयारी सुरू आहे। तर त्याच वेळेला इंडिया आघाडीचे जे नेते आहेत महत्त्वाचे, ते वेगवेगळ्या मंदिरांमध्ये जाऊन पूजा अर्चा करतील। यामिनी, आपण पाहिलं असेल तर संपूर्ण देशभर सध्या तरी राम लल्लाचं नाव गाजत आहे। राम लल्लाची जाहिरात आपल्याला सगळीकडे पाहायला मिळते आहे। 22 जानेवारीला होणाऱ्या अयोध्येमधील प्राणप्रतिष्ठेची तयारी जोरदार सुरू आहे। त्याचप्रमाणे भाजपने देखील या अयोध्येच्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेची तयारी आणि त्याची जाहिरात ही देखील जोरदार सुरुवात केली आहे। त्याचे निमंत्रण देखील सर्वपक्षीय नेत्यांना देण्यात आले आहे। मात्र काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी या कार्यक्रमाला जाणार नसल्याचं सांगितलं आहे आणि त्याचं कारण देखील त्यांनी सांगितलं आहे की हा कार्यक्रम हा भाजप आणि RSSचा असल्या कारणाने आम्ही जाणार नाही आहे। मात्र भाजपकडून त्यांच्या या स्टेटमेंटवर असं म्हणण्यात येत आहे की सध्याची जी काँग्रेस आहे ही हिंदू विरोधक काँग्रेस आहे, त्यामुळे ते या कार्यक्रमाला येत नसल्याचे आरोप हे भाजपकडनं करण्यात आले आहेत। त्यानंतर राहुल गांधी यांनी असं देखील सांगितलं आहे की गुवाहाटीमधील जे भीमाशंकर जे शिवलिंग आहे या शिवलिंगाचं ते दर्शन घेणार आहेत आणि त्यानंतर गुवाहाटीमधील कामाख्या देवी आहे, जे प्रसिद्ध असं देवीचं मंदिर आहे, या मंदिराला देखील ते भेट देण्याची शक्यता वर्तवली जात आहे। तर त्याचबरोबर इंडिया आघाडीतील काही प्रमुख नेते आहेत ते देखील यावेळी उपस्थित असणार आहेत या दर्शनाला। त्याचबरोबर ममता बॅनर्जी आहे, ह्या देखील कलकत्त्यातील काली मातेची पूजा करणार आहेत। दुसरीकडे अरविंद केजरीवाल आहेत, हे देखील दिल्लीतील सुंदरकांड याचं पठण करताना आपल्याला पाहायला मिळणार। एकंदरीतच काय तर एकीकडे भाजप हे अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेची तयारी करत असणार आहे, प्राणप्रतिष्ठा सुरू असणार आहे, तर दुसरीकडे इंडिया आघाडीतील नेते मात्र दुसऱ्या देवी धर्मांचे पूजा पठण करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। अगदी चेतन, तर 22 जानेवारीला कोणकोणते नेते नेमकं काय काय करणार आहेत हे जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून।